लग्नानंतर खूप सीन्स होणार आहेत आणि प्रसाद आल्यामुळे आमच्या कथेला खूप काही काय म्हणतो खूप ट्विस्ट अँड टर्न्स येणार आहे. असं नाही की लग्न सुरू झालं आणि पटकन संपलं. अगदी माझं लग्न होतं की नाही, होतं तर कसं होतं काय, ते शेवटच्या क्षणापर्यंत अशी उत्सुकता ताणली जाणार आहे प्रेक्षकांची. 12-13 तास आमचा मेकअप, आमचं लुक मेंटेन राहील अशा पद्धतीने आम्हाला रेडी व्हायला लागतं. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. बरं, आज मी तुम्हा सगळ्यांच्या लाडक्या मालिकेच्या सेटवर, म्हणजेच नवरी मिळे हिटलरला मालिकेच्या सेटवर, आणि माझ्यासोबत आहे, नवरी होणारी की नाही माहीत नाही, पण लीला माझ्यासोबत आहे. लीला, कशी आहेस? मी मस्त. तू कशी आहेस? मस्त. लीला ॲज युजल खूप छान दिसते. खूप वेगवेगळे लुक्स असतात, पण आत्ताही वेगळा लुक आहे. लुकबद्दल काय सांगशील? लुक खरं तर खूप वेगळा आहे. म्हणजे असा वेडिंग म्हटलं की आपल्याला खूप हेवी आणि साडी आणि असं सगळं ते आपल्याला खूप पटकन इमॅजिन होतं. पण हा लुक आम्ही वेगळा केला. एक तर गोल्डन आमचं एक थीम पकडून आम्ही केलेलं आहे. सो साडी अत्यंत लाईटवेट आहे. दागिने जरी म्हणाल तर थोडेसे साऊथ इंडियन टाईप्स, पण असे असे तो एक लुक आम्ही करायचा प्रयत्न केला. आणि हा बेल्ट सगळ्यांना सप्तपदी. सो नॉर्मली आपण असे गोल्डन किंवा सोन्याचे बेल्ट बघतो, पण आम्ही एक असं स्लीक लुक द्यायला हे करायचा प्रयत्न केलेला आहे. अगदीच. पण आय थिंक साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच नथ घातली असेल, तू नथ परिधान केली असेल. मला वाटतं एंगेजमेंटला मी नथ केलेली. हां. आणि त्याच्यानंतर आत्ता आणि नथही खूप छान आहे. नथ आणि चंद्रकोर स्पेशली. ही चंद्रकोर आपल्याला खूप मोठी नॉर्मली लावायची सवय, पण ही खूप नाजूक आहे आणि यावर खडे आहेत. ते छान वेगळा लुक येतो. आणि ही नथ पण खूप सुंदर आहे. मोठी असली तरी अशी काय म्हणू, गॉडी नाही, नाजूक आहे. या सगळ्या दागिन्यांपैकी तुला कोणता दागिना जास्त आवडला? मला आज माझी नथ आवडली आहे आणि टिकली. अगदीच. म्हणजे जितका छान सुंदर गेटअप असतो ना, तितकाच तयार व्हायला वेळ लागतो, की आपल्यालाही दिवसभर कसं होणार याचं प्रिपरेशन करावं लागतं. सो साधारणतः तुझ्या आता मनात काय फिलिंग सुरू आहे? कारण खूप शूटिंग करायचं आहे. हो, खूप शूटिंग करायचं ह्या लुकमध्येच. आज तर पहिला दिवस आहे की मी रेडी झाले, पण आमचं हे लग्नाचं शूट असून 2-3 दिवस सुरू राहील. त्यामुळे आज तर मजा आली आणि आज छान आम्ही रेडी झालोय. पण रेडी व्हायलाही वेळ लागतो, कारण का शूटिंग असल्यामुळे आम्हाला ते 12-13 तास आमचं मेकअप, आमचं लुक मेंटेन राहील अशा पद्धतीने आम्हाला रेडी व्हायला लागतं. तर वेळ तर लागतोच. अगदीच. पण ना, नुकताच मालिकेत धमाका झालाय, तो म्हणजे किशोरची एंट्री झाली आणि एजेंटचा मुलगा. सो साधारणतः आता तुझा किशोर म्हणजेच प्रसाद बरोबर काही सीन झालेत का, किंवा काही बोलणं झाले का? सो त्याच्याबद्दल काय सांगशील? प्रसाद ॲक्च्युली तो आत्ताच आमच्या टीमला तसं बघायला गेलं तर जॉईन झाला. पण अजून लीला आणि प्रसादचे आत्ता असे सीन्स नाही झालेत. पण लग्नानंतर खूप सीन्स होणार आहेत आणि प्रसाद आल्यामुळे आमच्या कथेला खूप काही काय म्हणतो खूप ट्विस्ट अँड टर्न्स येणार आहेत. अगदीच. पण मागे तुमचा एक सीन की प्रोमो होता, जिथे किशोर तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. सो साधारणतः त्याविषयी काय सांगशील? कारण त्याच्या येण्याने ट्विस्ट येणार आहे. हो, पण तेव्हा असं झालं की लीलाला कळलंच नाही कोणी तिला हॉस्पिटलला नेलं. सो हे प्रेक्षकांना कळलंय की तो हा होता, किशोर होता. पण लीलाला कळलंच नाही आहे. लीला स्वतःच्याच धुंदीत आहे आणि तिलासाठी ठीक आहे, आपल्याला चक्कर आली, कोणीतरी आपल्याला नेलं असेल हॉस्पिटलला आणि ती गेली. पण आता तो मला हॉस्पिटलला घेऊन गेला, त्याच्यामागेही काही कारण आहे आणि तो त्याचा वापर नक्कीच पुढे करेल. अगदीच. पण ना, लीलाचं लग्न होणार आहे की नाही माहीत नाही. एकीकडे किशोरला व्हायला हवं आणि एकीकडे तुला साडी दिली अंतराची, त्यामुळे कालिंदिनी खुश आहे दुसरीकडे. सो काय सांगशील? एखादी हिंट द्यायची असेल किंवा काहीतरी सांगायचं असेल की प्रेक्षकांची उत्सुकता टांगणीला लागलेली. सो थोडंसं काही सांगायचं असेल तर काय सांगशील? मी एवढंच म्हणेन की आमचा हा जो काही लग्न सप्ताह आहे आणि जे काही इव्हेंट्स घडणार आहेत त्यात प्रेक्षकांना जे हवं आहे बघायचं आहे माझ्या आणि एजेचं, तेही त्यांना बघायला मिळणार आहे. खूप सस्पेन्सही आहे आणि असं नाही की लग्न सुरू झालं आणि पटकन संपलं. अगदी माझं लग्न होतं की नाही, होतं तर कसं होतं काय, ते शेवटच्या क्षणापर्यंत अशी उत्सुकता ताणली जाणार आहे प्रेक्षकांची. आणि मी एवढंच म्हणेन की प्रेक्षकांना मजा येणार आहे बघायला नक्कीच. अगदीच. आणि तू सुद्धा ॲज युजल खूप सुंदर दिसते. आणि वल्लरीबद्दलची एक गोष्ट मला सांगायची आहे, ती कधीही नेहमी सगळ्या मीडियाला मनसोक्तपणे इंटरव्ह्यूज देते. ही तुझी खूप छान गोष्ट आहे आणि थँक्यू सो मच त्यासाठी. नाही, थँक्यू तुम्हाला. तुम्ही म्हणजे आम्हाला माहिती आहे आमचं सेट एक तर ठाण्याला खूप लांब आहे. तुम्ही सगळे इतके येतात, दर फंक्शनला येतात, तर ऑफकोर्स का नाही. आणि तुम्ही खूप प्रेमाने सगळे प्रश्न विचारता आणि कधी आम्ही दमलो असतो तर तुम्ही समजून घेता, मग आम्ही पण घ्यायलाच पाहिजे. अगदीच. थँक्यू सो मच आणि खूप साऱ्या शुभेच्छा. असंच हसवत राहा. थँक्यू. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.